बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत। साजणी इथल्या 81 वर्षीय विलास पाटील यांच्यासह अन्य 11 कुटुंबांना 2014 पासून रेशन कार्डावर धान्य मिळत नाहीये। अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी 2014 पासून जिल्हाधिकारी कार्यालय, हातकणंगले तहसीलदार कार्यालय, पुरवठा विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करूनही या योजनेचा लाभ मिळालेला नाही। त्याच्या निषेधार्थ विलास पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी साजणी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। हातकणंगले तालुक्यातील साजणी इथल्या अल्पभूधारक शेतकरी विलास पाटील यांच्यासह अन्य 11 अल्पभूधारक शेतकऱ्यांना सन 2014 पासून अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळालेला नाही। जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत अधिकारी कार्यालय, हातकणंगले तहसीलदार कार्यालय यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता करून अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच पडली। शेवटी विलास पाटील यांनी 26 जानेवारी रोजी साजणी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलं। उपोषण मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून दबाव तंत्राचा वापर करण्यात येत होता। दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपोषण स्थळी जाऊन विलास पाटील यांची भेट घेतली। प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना फोनवरून कार्यवाही करण्याची सूचना दिली। दुपारी 4च्या दरम्यान पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे यांनी प्रत्यक्ष भेटून लोकसंख्येच्या 76.32% या सूत्राप्रमाणे रेशन कार्ड धारकांना मार्च अखेर धान्य देण्याची सोय केली जाईल असं आश्वासन दिलं। त्यानंतर विलास पाटील यांनी उपोषण स्थगित केलं। यावेळी सरपंच शिवाजी पाटील, उपसरपंच मनीषा मोघे, अजिंक्य कोळी, सागर पाटील, सूरज कांबळे, ग्रामसेविका कविता बाबर, तलाठी सोमनाथ शिंदे उपस्थित होते।